शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराजांचा वारकऱ्यांच्या पाठातला असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संघटन शक्ती किती गरजेची आहे आपल्याला आता लक्षात आलं असेल. कीर्तनाचे भोंगे बंद करता येऊ शकतात. कीर्तनाचे बाहेरचे भोंगे का बंद करायचे? तर मतपेट्या येऊ लागल्यात, त्या लोकांना पेट्या नेत्यांना त्रास होतोय आवाजाचा. वा, चांगला योग आहे. 5 वेळेचे भोंगे बंद करून दाखवा तर मानू. कायदा असताना ते बंद करण्याची धमक कोणामध्ये नाही आहे. आणि प्रत्येक जण भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. याच्यासाठीच उद्याचा दिवस आहे. याच्यासाठीच उद्याचा दिवस आहे. 20 तारखेला म्हणजे उद्या सर्वांनी मतदान करायचं आहे. आता हे खरं तर हा कीर्तनाचा विषय नाही आहे, परंतु आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की धर्माचार्यांनी, कीर्तनकारांनी याच्यावरती बोललं पाहिजे. कारण असं आहे की दुसऱ्या बाजूने जिहाद येत आहेत, गोड जिहाद होतोय की आपण सर्वांनी एकाच ठराविक पक्षाला मतदान करायचं आहे. इथं आपला कुठला पक्ष नाही आहे. मी पुन्हा सांगतो, सगळे कीर्तनकार सांगतात आपला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 2च पक्ष आहेत आपले. पण तरी देखील जो सनातन वैदिक हिंदू धर्मियांच्या बाजूनं प्रत्येक वेळी उभा असेल त्याच्या बाजून आपण खंबीर राहिलं पाहिजे. घरातल्या प्रत्येकानं आळस दवडून सकाळी सकाळी एवढ्या रांगा लावल्या पाहिजेत की बाकीच्यांना वाटलं पाहिजे आपल्याला उशीर झालाय. आपण सर्वजण मतदान करतच असाल, परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, सर्वांना आवाहन करतो की हा आपला हक्क आहे आणि हे करायचं दान आहे. त्यामुळे दान हे सत्पात्री असावं. सत्पात्री दान जे असतं तेच आपल्याला पुण्य प्रदान करत असतं. त्यामुळे हे एक प्रकारचं सत्पात्र दान आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मला माहिती नाही इथे कोण कुठल्या बाजूनं उभा आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आपला कुठलाही, मी आपल्याला सांगितलं, कीर्तनकारांचा किंवा महाराज लोकांचा कुठलाही पक्ष नाही आहे. सगळे जे त्यांच्याकडे येतात ते त्यांची आहेत. परंतु प्रत्येकानं, प्रत्येक सनातनी वैदिक हिंदू धर्मियानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कारण त्याच्यावरच आपलं भविष्य अवलंबून असणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये धर्माचार्यांची, कीर्तनकारांची मोठी मोठी संमेलनं झाली. तिथे प्रत्येकानं हाच सूर काढलेला आहे की आपण आपल्या लोकांना घराच्या बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करत नाही आहोत. किंबहुना कीर्तनकार, महाराज मंडळी जर वोटिंग करत नसतील तर बाकीच्यांनी काय आदर्श घ्यायचा? म्हणून प्रत्येकानं, पुढाकारानं ही गोष्ट केली पाहिजे. आणि आज परिस्थिती अशी आहे, जर आज आपल्या विचारांचं सरकार आलं नाही तर निश्चितपणे पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्याला इथं कार्यक्रम करणं, जगणं अवघड होणार आहे. तसं होऊ द्यायचं नसेल तर सर्वांना आवाहन करतो की मतदान करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या पारनेर शहरामध्ये भगवान श्री काळभैरवनाथाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 48वा हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. याला आपण चतुर्थ तपपूर्ती सोहळा असं म्हणतोय. 4 तप, तब्बल 4 तप पूर्ण झालेली आहेत. तप म्हणजे काय? 12 वर्ष झाले की एक तप. पण 12 वर्षाला तप म्हणतात, याचं काय कारण आहे? कधी चिंतन केलंय? कधी चिंतन आपल्याकडून होत नाही. नाथ महाराजांनी सांगितलंय, चतुश्लोकी भागवत नामक जो नाथ महाराजांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय, भगवान नारायणानं स्वतःच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची उत्पत्ती केल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं दूर दूरपर्यंत बघितलं आणि कोणीच दिसलं नाही. एक सूक्ष्म अहंकार अंतःकरणामध्ये निर्माण झाला की माझ्याशिवाय या सृष्टीमध्ये दुसरा कोणी नाहीये. म्हणजे मीच तर मुख्य नसेल. एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला. परंतु ब्रह्मदेव हे ज्ञानी आहे. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. ज्या अर्थी माझी निर्मिती झालेली आहे त्या अर्थी माझे आईबाप असले पाहिजेत. ही जशी आपली वृत्ती असते त्याच पद्धतीनं ब्रह्मदेव विचार करू लागला, मी ज्या अर्थी निर्माण झालोय म्हणजे माझ्या रूपानं जे कार्य दिसतंय त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे.
मग इकडे तिकडे बघितल्याच्या नंतर त्यांनी बघितलं आपण कमळावरती बसलाय. मग हे कमळ कुठून आलं हे जर आपण शोधलं तर मग आपल्याला कळेल की आपली निर्मिती कोणी केलेली आहे. नाथ महाराज वर्णन करतात, ब्रह्मदेव वर्षानुवर्ष त्या दांडीतून खाली शोध घेण्याचा प्रयत्न करत होता की याचं मूळ कुठे आहे. पण वर्षानुवर्ष आतमध्ये जात जात राहिला तरी त्यांना मूळ सापडलं नाही. थकून भागून वर आलेले ब्रह्मदेव विनंती करते झाले की जो कोणी माझा निर्माता आहे त्यांनी मला सांगावं की माझी निर्मिती त्यांनी कशासाठी केलेली आहे. असं आवाहन जेव्हा ब्रह्मदेवानं केलं, कारण निर्माता कोण आहे ते सापडत नाहीये, पण कोणीतरी निर्माण केलंय, तो काहीतरी ऐकेल, तो माझ्यावरती लक्ष ठेवून असेल, ही भूमिका आहे. आणि मग ब्रह्मदेवाने हे आवाहन केल्याच्या नंतर पाणी टपकण्याचा आवाज येऊ लागला, टप 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 टप. बस ब्रह्मदेवानी जाणलं की जो कोणी माझा निर्माता आहे त्यांनी मला तप करायला सांगितलेलं आहे. त्या आवाजाच्या रोखानं त्यांनी जाणून घेतलं की मला तप करायला सांगितलेलं आहे. आणि मग ब्रह्मदेव तपश्चर्येला बसले. ब्रह्मदेवानी 12 वर्ष तपश्चर्या झाल्याच्या नंतर परमात्मा प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना वेदाचं ज्ञान दिलं. आणि कुठल्या कार्याच्यासाठी तुमची निर्मिती आहे हे भगवंतानं ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परमात्म्याचं त्यांना प्राकट्य समोर झालं. त्यामुळे तेव्हापासून 12 वर्षाला तप म्हणण्याची पद्धत सुरू झाली. विठ्ठल आणि अशा पद्धतीनं 4 तप या अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्ण झाले आहेत. मला आठवत आहे गेल्या 5-7 वर्षांपूर्वी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि याही वर्षी आपल्या सर्वांच्या भेटीचा योग, भगवंताच्या दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे. आयोजकांच्या वतीनं हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज पुजारी यांनी मला फोन केला आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं आलेला आहे. या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला सुरू आहे, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं एक कथन ज्यांच्या श्रीमुखातून सुरू आहे ते हरिभक्तीपरायण शेटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पट्ट शिष्य असणारे नरहरी महाराज यांचे उत्तराधिकारी या ठिकाणी आमचे प्रसाद महाराज देव या ठिकाणी उपस्थिती, त्यांचं कुटुंब पूर्ण आणि त्यांचे मित्रपरिवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी श्रोते उपस्थित आहात. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं किंवा काळभैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीनं हा जो कार्यक्रम सुरू आहे अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीनं अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये सुरू आहे. आणि आज कोणता अभंग घ्यावा असा विचार मनामध्ये आला तर आपण सर्वजण भगवंताची उपासना करणारे आहोत आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आपल्याला ज्ञात असावी. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची काहीतरी आचारसंहिता आहे. आता निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे नाही का, निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता म्हणजे काय, काहीतरी नियम. आता हा नियम बघितला पाहिजे की वरचा माईक, पेट्या नेताना वरचा माईक बंद असावा असं काही आहे का हे बघावं लागणार आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता म्हणजे नियमावली. मग ही नियमावली नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे, परंतु ती भगवंताची आवड म्हणून सांगितलेली आहे. भगवंताला जे आवडतं ते जर आपण केलं तर आपण भगवंताला आवडू. आणि म्हणून भगवंतानं जे काही त्याच्या आवडीनिवडी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये उतराव्यात आणि आपल्या जीवनामध्ये उतरल्या तर तो एक प्रकारचा नियम, ती एक प्रकारची आचारसंहिता ही निर्माण होत असते. आणि वारकरी संप्रदाय एक सनातन वैदिक हिंदू धर्मियांमधला एक भक्तिपंथ आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही बुद्धिवादी मंडळी घुसलेली आहेत. ते म्हणतात वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्म आहे आणि भागवत धर्माचा सनातन वैदिक परंपरेशी काही संबंध नाही. आता काही लोक तर संत वाङ्मयाला बौद्ध तत्वज्ञानाशी पण जोडतात. मी काल एक विषय तो सांगितला, बौद्ध तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदाय हे एकच आहेत. किंबहुना बौद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण हे वारकरी संप्रदाय करतो इथपर्यंत मजल ह्या बुद्धिवादी लोकांची गेलेली आहे. परंतु ज्यांना तत्वज्ञान म्हणजे काय हेच कळत नाही त्यांना उत्तर देण्यामध्ये काही अर्थ नसतो. किंबहुना बुद्धिवादी, मी नेहमी सांगत असतो बुद्धिवादी ह्या शब्दाची व्याख्या की बुद्धिवादी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार जे बुद्धीने करतात असा अर्थ त्याचा होत नाही माझ्या दृष्टीने. बुद्धिवादी म्हणजे त्यांना बुद्धी आहे की नाही या संबंधाने वाद आहे, ते बुद्धिवादी आहेत.
अशी सगळी जी मंडळी ती आपल्या अकलेची तारे तोडत असतात. मग काय तोडतात काही सांगता येत नाही. संत वाङ्मयातले जे काही नकारात्मक त्यांच्या दृष्टीनं ज्या गोष्टी त्यांना वाटतात त्या म्हणतात. बघा संत काय म्हणतात, उदाहरण देतो आपल्याला. जसं नाथ महाराजांना कधीही ते सकारात्मक नाथ महाराजांचं कार्य सांगणार नाहीत, ही मंडळी कधीही सकारात्मक कार्य सांगणार नाही. परंतु संत वाङ्मय काय आहे बघा, म्हणतात नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ करीती आघात पुरुषासी. बघा म्हणतात हे नाथ महाराज म्हणतात. परंतु नाथ महाराज काय सांगतात, स्त्रियांचा सांगात म्हणजे काय, आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाचाही सांगात करायचा नाही. पूर्ण वाचा, आजूबाजूच्या ओव्या वाचा. नाथ महाराज सांगतात, स्वस्त्रियेस ही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निवृते परी आसक्त होण्या तेथे सर्वथा चित्त नसावे. काय सांगतात नाथ महाराज, पण हे सांगायचं नाही. नको नको स्त्रियांचा सांगात म्हणजे संतांना परमार्थामध्ये स्त्रिया नको असतात असं त्यांचं सांगणं असतं. मग सामान्य बुद्धीची जी मंडळी आहेत ते कुठेही काही वाचत नाहीत आणि त्यांना असं वाटायला लागतं बघा ओवी तर नाथ महाराजांचीच आहे म्हणजे हे खरं असू शकतं. आणि मग वारकरी संप्रदायापासून त्याच्या तत्त्वज्ञानापासून दूर जाणारी मंडळी आपण समाजामध्ये पाहतो. कारण अशा पद्धतीची ही बुद्धिवादी मंडळी आपल्या बुद्धीमध्ये काही पिल्लं सोडून देत असतात. त्यामुळे या लोकांच्या नादी कधी लागायचं नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यायचं. आपलं तत्त्वज्ञान हे वेदांताचं तत्त्वज्ञान आहे, आपलं तत्त्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे. या ठिकाणी आदरणीय शास्त्री महाराजांचे इथे अनेक विद्यार्थी, महाराज ही सगळी मंडळी शास्त्री महाराजांची विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे वेदांताच्या संबंधाने खूप चांगलं कार्य या परिसरामध्ये सगळं झालेलं आहे. कारण वेदांत म्हटल्यानंतर लोकांना पहिले डोक्यावरती आठ्या यायच्या, असं वाटायचं वेदांत म्हणजे काय. परंतु वेदांत अत्यंत सोपा आहे. ब्रह्मसत्यम जीव जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, बस याच्यापेक्षा दुसरं काही तत्त्वज्ञान नाही आहे. ब्रह्म एकमात्र सत्य आहे आणि जीव जो आहे हा त्याचा अंश आहे. एवढं जरी आपल्याला कळालं तरी आपल्याला वेदांत कळाला. तो परमात्मा म्हणजेच मी आहे, मी त्याचा अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः. ही गोष्ट आपल्याला कळाली म्हणजे आपल्याला वेदांत एक सार वेदांताचं कळालं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर या अभंगामध्ये नाथ महाराजांनी आचारसंहिता सांगितलेली आहे. कसं वागावं कसं वागू नये याचं चिंतन सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक हिंदू धर्मियांचा एक मोठा भक्तिपंथ आहे. आणि प्रत्येक पंथ जो असतो तो त्याची काही लक्षणं ही समाजामध्ये सोडत असतो. आपण जर बघितलं तर हल्लीच्या काळामध्ये एक लोकांच्या समोर आलेला संप्रदाय म्हणून इस्कॉन संप्रदाय आहे. त्या इस्कॉन संप्रदायामध्ये काय असतं, त्यांच्या गंधाकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा काय आहे, हा वारकरी हा आहे इस्कॉनचा आहे. नाकावरती गंध असतं, मग त्यांचा तो उभा गोपीचंदन असतं. म्हणजे माणसाकडे बघितलं की लक्षात येतं की हा इस्कॉनचा आहे. तसं वारकऱ्यांकडे बघितल्यानंतर मात्र लक्षात येत नाही की हा वारकरी आहे. बरं का, तुम्हाला असं वाटेल की टोपी घातली पांढरी, नंतर ती गांधी टोपी. आता ती गांधी कशामुळे म्हणतात माहीत नाही, गांधीजींनी कधी घातली नाही तरी पण गांधी टोपी म्हणतात त्याला. ती गांधी टोपी घालायची, पांढरे कपडे घालायचे म्हणजे वारकरी झालं असं समजू नका. वारकरी होणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. लोक जेव्हा आमच्याकडे येतात आणि म्हणतात महाराज माळ घालायची, अनुग्रह घ्यायचा आहे, तेव्हा त्यांना जर आपण विचारलं की कशासाठी माळ घालायची, ते सांगतात की खाणं पिणं सोडायचं म्हणून माळ घालायची. इतकं स्वस्त नाही आहे माळ. तुळशीची माळ एवढी स्वस्त नाही आहे. ती फक्त अभक्ष भक्षण आणि अपेय पानाचा त्याग करण्याच्यासाठी नाही आहे, तर उरले ते हरी तुम्हा समर्पण या वृत्तीसाठी आहे. आमचा जो देह घरावरती तुळशीपत्र ठेवणं याचा अर्थ काय, याचा अर्थ पूर्वीची माणसं जेव्हा वारीला जायची तेव्हा ती माणसं घरावरती त्यांच्या झोपडीवरती तुळशीचं पान ठेवून निघून जायची. याचा अर्थ काय की आता आम्ही घरदार सगळं सोडून भगवंता तुझ्या दर्शनाला येत आहोत. आल्यानंतर जर ते घर जसंच्या तसं असेल तर ते आमचं, आणि दुसऱ्यांनी त्याच्यावरती हक्क बजावला असेल तर आम्ही पुन्हा दुसरीकडे घर स्थापन करू. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं ही एवढी साधी गोष्ट नाही. आपला देह भगवंताला समर्पित करणं ही त्याच्या पाठीमागची भावना अपेक्षित आहे. परंतु काही मंडळी, आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांच्यापेक्षा माळकऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. माळ भरपूर जणांच्या गळ्यात आहे, पण वारकऱ्यांचं आचरण, वारकऱ्यांचा जो बाह्यवेश आहे तो माळी व्यतिरिक्त आपल्याला बघायला सापडत नाही. ही खंत या ठिकाणी नाथ महाराजांना जाणवली असावी आणि त्यामुळे नाथ महाराज या अभंगामध्ये प्रवृत्त झालेले आपल्याला दिसतात. आता खरं तर या अभंगामध्ये नाथ महाराजांनी
देवाची आवड सांगितलेली आहे आणि त्याच्यासाठी एक बाह्य वेश सांगितलेला आहे, अर्थात बरोबरीनं अंतर्वेश सुद्धा सांगितलेला आहे. परंतु बाह्यवेश मी आपल्याला सांगितलं, प्रत्येक संप्रदायाचं काहीतरी एक निशाण असतं. आपण जर दक्षिणेमध्ये गेलं तर त्या ठिकाणी तप्तमुद्रा म्हणून एक प्रकार असतो. तप्तमुद्रा म्हणजे काय, एक शिक्का असतो आणि तो शिक्का धातूचा असतो, तो गरम केला जातो आणि सगळी जी मंडळी आहेत, मग पुरुष मंडळी जी आहेत, मग ती काय करतात, वरचे कपडे सगळे काढतात आणि जे जे कोणी अनुग्रह देणारे असतात ते काय करतात, ज्याला छातीवर हातावर कशावरही तो शिक्का मारून घ्यायचा. तप्त मुद्रा म्हणजे तापलेलं तो धातू आणि तो असा हातावर कोणी छातीवरती मारून घेतं, म्हणजे तुझा मुद्रांकित असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता या व्यक्तीच्या शरीरावरती, याच्या सगळ्या गोष्टीवरती आमच्या संप्रदायाचा हक्क आहे, अशी तप्त मुद्रा ही देण्याचा प्रकार आपल्याला दक्षिणेत पाहायला मिळतो. अर्थात आपल्याकडे हा प्रकार नाही. त्याचं कारण काय आहे, वारकरी सांप्रदायिक संत हे फार सहिष्णू आहेत, त्यामुळे त्या चटक्याचा त्रास होईल ही भूमिका त्यांना माहिती आहे, म्हणून या अशा भानगडीमध्ये संत महात्मे कधी पडत नाहीत. संतांची वाट जी आहे ती अत्यंत सोपी, अत्यंत साधी. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, अतिशय प्रशस्त असा रस्ता आणि भक्तीच त्यांनी सांगितलेली. ठीक आहे, इतरत्र संप्रदायामध्ये जरी भक्ती सांगितलेली असली तरी देखील त्या भक्तीच्यासाठी म्हणून अशा दिव्यातून जावं लागतं. एवढ्या दिव्यातून तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये जाण्याची गरज नाही. वारकरी संप्रदायाने सगळा संप्रदाय अत्यंत सोपा करून ठेवला आहे, तत्त्वज्ञान अत्यंत सोपं करून ठेवलेलं आहे. अगदी त्या ठिकाणी हरी आणि हराचा वाद देखील मिटून टाकलेला आहे. म्हणून जर आपण बघितलं, वारकरी संप्रदाय हा मूलतः वैष्णव संप्रदाय जरी असला तरी देखील महाशिवरात्रीचे सप्ताह जेवढे होतात तेवढे राम जन्माचे होत नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे. सद्य परिस्थितीमध्ये या 50-60 वर्षामध्ये काळभैरव उत्सव जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतात तेवढा कृष्ण जन्माष्टमी होत नाही, ही सुद्धा सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. त्याचं कारण काय आहे, काळभैरव म्हणजे कोण आहे, तर भगवान काळभैरव हा महादेवाचा एक अंश आहे. मग महादेव हा महादेवाचे जे उपासक आहेत ते शैव आहेत आणि विष्णूचे जे उपासक आहेत ते वैष्णव आहेत. म्हणून वैष्णव आणि शैव यांचा वादच वारकरी संप्रदायानं मिटून टाकलेला आहे. आणि मोठ्या सहिष्णुतेनं नाथ महाराजांसारखे संत भगवान शंकराचं वर्णन करतात. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. काय कारण आहे, वैष्णव संप्रदाय फक्त विष्णूचं वर्णन करायचं, फक्त पांडुरंगाचं वर्णन करायचं, भगवंताच्या दशावताराचं नाही तर 24 अवतारांचं वर्णन करायचं, तरी देखील ते सोडून काय होतं तर नाथ महाराज शंकराचेही अभंग लिहितात, ज्ञानोबाराय लिहितात, अन्यान्य संत तुकोबाराय लिहितात, सगळे संत त्यांच्यावरती लिहितात. त्याचं कारण काय, ही सहिष्णुता वारकरी संप्रदायानं जोपासलेली आहे. किंबहुना नाथ महाराज तर पुढचं पाऊल टाकतात, हो नी वैष्णव, 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 वैष्णव, हो वैष्णव. जो का निंदी सदाशिव, जो का निंदी सदाशिव, सदाशिव त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन. जो का निंदी सदाशिव, सदाशिव त्याचे पहावे वरण, त्याचे पहावे वरण, वरण. नाथ महाराज सांगतात, ओनी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे न पहावे वदन, मूर्खाहुनी मूर्खपूर्ण. ही भाषा हे फक्त संत महात्मे वापरू शकतात बरं का. तुम्ही दक्षिणेमध्ये गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शैव आपल्याला पाहायला मिळतात, उत्तरेमध्ये गेलं वैष्णव पाहायला मिळतात, पण महाराष्ट्रामध्ये एकीकरण आहे. हरिहरा भेद नाही नका करुवाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, अनेक प्रमाणे भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य तुझे नाही. काय कारण आहे, आमचे वारकरी संत त्याला कारणीभूत आहेत. गंमत अशी आहे, आपला महाराष्ट्र हा मध्यावर्ती आहे, म्हणून एक समन्वयाची भाषा
आपल्या संतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकाने गमतीनं सांगितलं, शेटे महाराज मला सांगितलं, भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली म्हणे उत्तरेतून, भारताच्या उत्तर भागातून सौंदर्य वाटायला सुरुवात केली. वाटत 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 पुढे आले. तुम्ही बघा, उत्तरेतले म्हणजे काश्मीर आदी जो प्रदेश आहे, दिल्ली, काश्मीर आदी, त्या ठिकाणची मंडळी देखणी असतात. मग स्त्रिया असतील पुरुष असतील चांगले असतात, धडधाकट असतात, त्वचा चांगली असते, दिसायला सुंदर असतात. सौंदर्य वाटायला सुरुवात केली. दक्षिणेकडे जाता जाता संपलं. दक्षिणेतली मंडळी जर आपण बघितली, तामिळनाडू वगैरे हा परिसर, केरळ हा परिसर जर आपण बघितला, तर तिथं काही दिसायला माणसं फार सुंदर नसतात. वर्णाने काळे असतात, नाक नकटं असतं, अजून काय 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 दिसायला सौंदर्याच्या व्याख्येमध्ये बसणारी ती मंडळी नसते. सौंदर्य वाटायला सुरुवात केलं उत्तरेतून, वाटता वाटता दक्षिणेमध्ये गेले, संपलं. आता बुद्धी वाटायला सुरुवात केली ती दक्षिणेतून. दक्षिणेतून बुद्धी वाटायला सुरुवात केली, उत्तरेत जाता जाता संपली. ही मंडळी सुंदर असतील उत्तरेतली, पण बुद्धीनं थोडीशी कमी आहेत. आणि दक्षिणेतली माणसं दिसायला साधारण असतील, परंतु मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती सगळी दक्षिणेतली मंडळी आहेत. बघा तुम्ही, हे सांगण्याचं कारण काय आहे? आपला महाराष्ट्र मध्यावरती आहे. इकडे उत्तरेतलं सौंदर्य पण आहे, दक्षिणेतली बुद्धी पण आहे. तसं मध्यावरती असल्यामुळे हा भाग नाथ महाराजांनी जाणला, संतांनी जाणला, की उत्तरेतला वैष्णववाद असेल किंवा दक्षिणेतला शैववाद असेल, त्या दोघांचं एकत्रीकरण केल्याशिवाय, दोघांमध्ये समन्वय केल्याच्या शिवाय सगळे भक्त एका छत्राखाली येणार नाहीत. आणि म्हणून अशा पद्धतीचा समन्वय केलेला आहे. परंतु मूलतः वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे. त्यामुळे त्याचा अग्रगणी जो आहे तर तो भगवान नारायण आहे, भगवान महाविष्णू आहे. मग त्या महाविष्णूची आवड नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली. आता देवाला आवड असू शकते का, हा खरा प्रश्न आहे. कारण तो परमात्मा निर्गुण आहे, तो निराभास आहे. त्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर तो चराचरामध्ये जरी व्याप्त असला तरी प्रकट रूपानं आपल्याला तो दिसत नसतो. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्पर्यंतभिसंविशन्ति तद्विजिज्ञासास्व तद्ब्रह्मेति, असं त्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चराचरामध्ये तो व्याप्त आहे, त्याच्यापासूनच सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, हे सगळं मान्य आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्रगट रूपानं तो आपल्याला दिसत नाही. प्रगट रूपानं आम्हाला मंदिरामध्ये दिसतो, पण तो काही हालचाल करताना दिसत नाही. तो काही मला हे आवडतं म्हणून खाताना दिसत नाही. तो निर्गुण आहे, तो निराभास आहे. अशा परमात्म्याची काही आवड असू शकते का? तर निर्गुणाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकृती नसते. आता शास्त्रीय आपण व्यवहारामध्ये विकृती वेगळ्या दृष्टीने म्हणतो, परंतु पारमार्थिक जे पारिभाषिक शब्द ते थोडे वेगळे असतात. विकृती म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल नाही. तो चराचरामध्ये व्याप्त आहे, सर्वत्र व्याप्त आहे. मग त्याची आवड जाणायची कशी? त्याला आवडच नसते. मग देवाची आवड नाथ महाराज सांगतात म्हणजे कोणाची आवड सांगतात याचं चिंतन करणं गरजेचं आहे. मग जो निर्गुणामध्ये होता आणि सगुणामध्ये आला त्याची आवड नाथ महाराज सांगतात. निर्गुण होते सगुणा आले, यशोदेने खेळविले बाईवो, नाथ महाराज सांगतात. जे निर्गुण होते किंवा गुणा आला विटेवरी पीतांबरधारी सुंदर जो, तुकोबाराय सांगतात की जो निर्गुण होता, जो गुणातीत होता, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गुण नव्हते, तो मात्र मूर्त स्वरूपामध्ये प्रकट झाला. आणि मग तो त्याच्या आवडीनिवडी सांगू लागला, किंबहुना त्याच्या आवडीनिवडी आपल्याला जाणवू लागल्या. प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते आणि ती आवड सगळ्यांनाच कळते असं नाही. आपल्याला सुद्धा काहीतरी आवडतं, पण आपल्याला काय आवडतं हे आपल्यापेक्षा दुसरा कोणीही चांगलं सांगू शकत नाही. इथे नाथ महाराज देवाची आवड सांगतात. प्रश्न असा आहे की देव हा शब्द जेव्हा नाथ महाराज उच्चारतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं देव कोण आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपल्याकडे सांगितले गेलेले 33 कोटी देव आहेत. आता बऱ्यापैकी आता लोकांना माहिती झालेलं आहे की 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही तर 33 प्रकारचे देव. परंतु हे देव वेगळे आणि परमात्मा वेगळा, बरं का. मग हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला उद्देशून नाथ महाराज देव हा शब्द वापरतात. अशा देवाची आवड ही नाथ महाराज आपल्याला सांगताहेत. आता मुद्दा असा आहे की देवाला काय आवडतं हे नाथ महाराजांना माहीत असण्याचं काय कारण आहे?
देवाला काय आवडतं हे नाथ महाराजांना कसं माहिती? तर माझ्याकडे त्याची आत्ताच्या परिस्थितीमध्ये 3 कारणं मला जाणवतात. पहिलं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे भगवंताचे भक्त आहेत. भक्त आणि देवाचा संवाद होत असतो हे अनेक उदाहरणावरून, अनेक प्रमाणावरून आपण जाणून घेऊ शकतो. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पूर्ण अभंग बघा जनाबाईंचा. भगवंताशी संवाद आहे. अनेक अभंग जनाबाईंशी आहेत. अरे अरे विठ्या गुळमायेच्या कारट्या, तुझी रांड रडकी झाली, ही भाषा आहे जनाबाईची. ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. कान्होबा तुझी गोंगडी चांगली रे, आम्हासिका दिली वांगुली रे. ज्ञानोबा देवाशी संवाद साधतायत. नाथ महाराज आणि तुकोबाराय तर देवाला म्हणतात, देवा तुझा जे मोठेपण प्राप्त झालंय ते आमच्यामुळे मोठेपण प्राप्त झालेलं आहे. आम्ही जर का तुझं वर्णन केलं नाही, लोकांपर्यंत तुझं नाव पोचवलं नाही, तर तुला लोक ओळखणार नाहीत. हा एक प्रकारचा संवादच संतांचा भगवंताशी होत असतो. देव आणि संतांचा संवाद हा अनादिकालापासून चालत आलेला आहे. अनेक ग्रंथामध्ये देव आणि भक्ताच्या संवादाचं वर्णन आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे? उद्धव आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद एकादश स्कंद एकनाथी भागवत म्हणजे काय आहे? तर या भक्त आणि देवाचा तो संवाद आहे. मग अशा प्रकारे देवाचा आणि भक्ताचा संवाद होतो, ही गोष्ट सिद्ध आहे. भक्ताचं देवावर आणि देवाचं भक्तावरती प्रेम असतं. त्याच्याशिवाय देव कोणालाही जवळ करत नाही आणि संतही कोणाच्याही जवळ जात नाहीत. देव आणि भक्तामध्ये प्रेमाचं नातं असतं. आणि जेव्हा प्रेमाचं नातं असतं तेव्हा 6 गोष्टी घडत असतात. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. ददाती प्रतिगृह्णाती, काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमख्याती पृच्छती, आपल्या प्रेमास्पदाला आपल्या मनातलं गुह्य सांगितल्या जातं, त्याच्या मनातलं गुह्य जाणून घेतल्या जातं. भुंक्ते भोजयते चैव, आपण त्याच्याकडे जेवायला जातो, त्याला आपल्याकडे जेवायला बोलवतो. 6 गोष्टी जिथे घडतात तिथे प्रेम निर्माण झालं असं सिद्ध होत असतं. खरं तर हे शास्त्रकारांनी जरी सांगितलेलं असलं तरी आमच्या संतांची भूमिका थोडी वेगळी आहे बरं का. प्रेम नये सांगता बोलता दाविता, सांगता बोलता दाविता, नये सांगता बोलता दाविता, प्रेम नये सांगता बोलता दाविता. अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ज्याला ज्याच्या संबंधानं झालंय त्यांनाच कळत असतं म्हणे. हे आम्हाला संत महात्मे सांगतात. परंतु शास्त्रीय परिभाषेमध्ये जर शास्त्रीय चिंतनाचा जर आपण विचार केला तर ह्या 6 गोष्टी जिथे घडतात तिथे प्रेम निर्माण होत असतं. सुरुवातीचे 2 आणि नंतरचे 2 आपल्याला विचारात घ्यायचं आत्ता काही कारण नाही. गुह्यम अख्याती पृच्छती हा आपला आत्ताचा विषय आहे. आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला म्हणजे भगवंताला सांगितल्या जातं आणि प्रेम असल्यामुळे भगवंताच्या मनातलं गुह्य संत महात्मे जाणून घेत असतात, किंबहुना भगवान त्यांच्या मनातलं गुह्य त्यांना सांगत असतो. म्हणजे हे दोघांच्या संबंधानं प्रेमाचं नातं आहे, प्रेमाचा संबंध आहे. देव आणि भक्तामध्ये प्रेमाचं नातं, प्रेमाचा संबंध असल्यामुळे एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत आणि नाथ महाराजांचं आराध्य हे भगवान विठ्ठल आहे. पांडुरंग नारायण हे नाथ महाराजांचं दैवत असल्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद होतो. त्यामुळे एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत म्हणून त्यांना देवाला काय आवडतं हे सांगता येऊ शकतं. हे पहिलं कारण आहे. आता दुसरं कारण, मग तुम्ही म्हणाल देवाचे भक्त तर अनेक आहेत, मग नाथ महाराजांनीच का सांगितलं? सगळेच देवाचे भक्त आहेत, मग सगळ्यांनी देवाची आवड का नाही सांगितली? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचं दुसरं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे स्वतःच महाविष्णू आहेत. मग महाविष्णूला काय आवडतं हे सांगता येणार नाही का? महाविष्णूची आवड ही महाविष्णूला सांगता येणं शक्य आहे. महाविष्णू नाथ महाराज आहेत, अनेक प्रमाण आहेत. एकनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये जे शिष्य परिवार जो होऊन गेला त्यांनी सुद्धा नाथ महाराजांचं वर्णन सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. सप्रेमयुक्त घडली गुरुभक्तीसाची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. याच्यातलं शेवटचं जे चरण आहे नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले कृष्णदयार्ण महाराज म्हणून नाथ महाराजांचं एकनाथ दशक म्हणून त्यांनी लिखाण केलेलं आहे. 10 श्लोक लिहिलेले आहेत. त्या प्रत्येकाचा शेवट जो आहे श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. अर्थ काय आहे त्याचा?
फोड करावी लागते, त्याशिवाय अर्थ कळणार नाही. हे सलग एकच वाक्य आहे, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. अर्थ कळणार नाही सामान्यपणे, परंतु फोड केल्यानंतर कळेल. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी. श्री एकनाथ महाराज म्हणजे विबुध म्हणजे देव, अभरण म्हणजे त्याचा शिरोमणी भगवान नारायण. देवा एकनाथ महाराज हे देवांचे शिरोमणी असणाऱ्या भगवान नारायणाचे अवतारी आहेत. श्री एकनाथ विबुधाभरण अवतारी असा त्याचा अर्थ होतो. अनेक प्रमाण त्या संबंधानं देता येतील. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. ज्या महान अशा संतांचा आपल्या गावाला सहवास प्राप्त झालेला आहे. संत श्रेष्ठ निळोबा राय यांनी नाथ महाराजांवरती जेवढं लिखाण केलं आहे, मग अभंग असेल, आरती असेल, तेवढं इतरत्र आपल्याला कोणी लिखाण केलेलं पाहवत नाही बरं का, पाहिला गेलेलं नाही. नाथ महाराजांची आरती जी आमच्या परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. या आरतीशिवाय आमचा दिंडी सोहळा, कीर्तन सोहळा हा पूर्ण होतच नाही परंपरेचा. त्याच्यामध्ये सांगितलंय भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. दुसऱ्या ठिकाणी एका अभंगामध्ये सांगितलंय प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी. परब्रह्म भानुदासाचे कुळी. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी. परब्रह्म भानुदासाचे कुळी. स्वयवन माळी अवतरले. वनमाळी अवतरले. वनमाळी अवतरले. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी किंवा भानुदासाचे वंशी स्वये वनमाळी अवतरे. वनमाळी म्हणजे भगवान नारायण. प्रत्यक्ष भगवान नारायण हे महाविष्णूच्या रूप, महाविष्णू जो आहे तो एकनाथ महाराजांच्या रूपामध्ये अवतीर्ण झालेला आहे असं निळोबाराय आपल्याला सांगतायत. असे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील की नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. आणि त्यामुळे महाविष्णूला काय आवडतं हे ते सांगू शकतात. हे दुसरं कारण आहे. पण काही जण म्हणतील ज्ञानोबारायांना सुद्धा महाविष्णूचा अवतार म्हटलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर किंवा तुका विष्णू नाही दुजा. तुकोबारायांना सुद्धा म्हटले विष्णू. नाथ महाराज सुद्धा विष्णू. मग ह्या तीन संतांना त्यातल्या त्यात, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर फिल्टर करून हे पुन्हा तीन संत आले. मग त्यातही नाथ महाराजच देवाची आवड का सांगतात? तिसरं कारण असं आहे की ज्याचा बहुत कालपर्यंत आपला संपर्क असतो, सहवास असतो, त्याची आवड निवड आपल्याला कळत असते. बाकीच्या संतांच्याकडे भगवंतानं काही सेवा केलेली आहे, काही प्रसंगाला मदतीला धावून आलेला आहे. मग कोणाच्या पायाचा काटा काढला, कोणाचं बाळंतपण केलं, कोणाचं शेण वेचू लागला, कोणाचं मांस विकू लागला, कोणाचे कपडे विणू लागला. अशा पद्धतीनं काही ठराविक प्रसंगाला भगवंत धावून आलेला आहे, सेवा केलेली आहे. परंतु एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा जेवढा राहिला तेवढा इतर कोणत्याही संतांच्याकडे राहिला नाही, राबला नाही. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देव पूजे समय तिष्ठतसे. निळा म्हणे देव राबेजाचे घरी दत्त चोपदारी करीतसे. भगवंतानं नाथ महाराजांच्याकडे तब्बल 36 वर्ष राबावं. 3 तप भगवंत नाथ महाराजांच्याकडे राबला. सुरुवातीचे 12 वर्ष एकनाथ महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन सेवा केली, विठ्ठल नाम धारण करून, केशव नाम धारण करून नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत केली. पुढचे 12 वर्ष आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा केली. असे 36 वर्ष भगवंताचा सहवास नाथ महाराजांना आणि नाथ महाराजांचा सहवास भगवंताला प्राप्त झालेला आहे. या दोघांनाही 36 वर्षांचा सहवास प्राप्त झाला असल्यामुळे सांगता येणं शक्य आहे. लग्न झाल्याच्या नंतर बायकोला काय आवडतं हे नवरा सांगू शकतो, लगेच नाही, काही कालांतरानं. आणि बायको सांगू शकते नवऱ्याला काय आवडतं. कारण काय आहे, सहवास घडल्यानंतर किंवा आई आपल्या मुलाला काय आवडतं हे सांगत असते. म्हणजे सहवास घडल्याच्या नंतर आवडी निवडी सांगता येणं शक्य आहे. भगवंताचा सहवास एवढा कालखंडापर्यंत नाथ महाराजांना घडल्यामुळे
एकनाथ महाराज आपल्याला सांगू शकतात की भगवंताची आवड काय आहे. खरं तर भगवंताचीच काही आवड असते असं नाहीये. प्रत्येक जीव म्हणून जो जन्माला येतो त्याची काही ना काहीतरी आवड असते, काही ना काहीतरी आवड असते. काही ठराविक कीटकांना काही ठराविकच पानं खायला आवडतात, नाही का. रेशमाचे जे किडे असतात त्याला तुतीचा पाला आवडतो, नाही का. काय कारण आहे? दुसरं पाला तुम्ही ठेवला तर ते खाणार नाही, पण तुतीचा पाला ते खाऊन मोकळा करतात. का? त्यांची आवडती आहे. कीटकांना सुद्धा काहीतरी आवडतात. ज्ञानोबारायांचं लक्ष कुठे जाईल? मी नेहमी सांगतो, ज्ञानोबारायांचं लक्ष कधी कुठे जाईल आणि कशावरती ते चिंतन करतील सांगता येत नाही. गाईच्या स्तनांवर बसणाऱ्या एका गोचिडाकडे लक्ष गेलं ज्ञानोबारायांचं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरून गोचिड अशुद्ध काय नसेविती. ज्ञानोबाराय म्हणतायत, ते बंद केलं तरी चालेल. ज्ञानोबाराय सांगतायत दूध पवित्र आहे, दूध गोड आहे. ज्या स्तनावरती गाईच्या ते गोचिड बसलेलं आहे त्या गोचिडापासून फक्त एक पडदा मध्ये आहे आणि त्याच्या पलीकडे दूध आहे, पवित्र आणि गोड. पण ते गोचिड पवित्र आणि गोड असं दूध प्राशन न करता रक्त पित नाही का, हा ज्ञानोबाराय प्रश्न करतात. याचा अर्थ रक्त पित. ते गोचिड रक्त पित कारण त्याची आवड, जरी त्याला दूध मिळत आहे तरी सुद्धा त्याला रक्ताची आवड आहे. म्हणजे कीटकाला सुद्धा कशाची ना कशाची तरी आवड असते. प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव याला कशा ना कशाची तरी आवड असते असं आपण पाहू शकतो. त्या सशाला गाजर आवडतं म्हणे, हा. पोपटाला काय आवडतं? पेरू, बरोबर. हा, का तुमच्याकडे टोमॅटो आवडतो असं काही नाही ना पोपटाला. हा, सगळीकडे सारखं आहे. प्राणी, पशु, पक्षी जे सांगितल्या गेलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी पहा, प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड आहे. मग ही प्राण्याची ही आवड आहे हे कोण कसं सांगू शकतं? कारण प्राणी तर कधी बोलत नाहीत. मग आपल्याला कसं कळणार याला हे आवडतं? एखाद्याची आवड जाणून घ्यायची असेल तर ती त्याच्या क्रियेतून आपल्याला कळत असते. त्याची क्रियाच आपल्याला सांगत असते की त्याला काय आवडतं. एखादी गोष्ट वारंवार एखाद्याच्या माध्यमातून जर का होत असेल तर त्याला ती गोष्ट आवडती हे अगदी जाणून घ्यावं, सत्यपणे जाणून घ्यावं. त्यामुळे प्रत्येकाशी काही ना काहीतरी आवड आहे. बघा, भगवंतानं जेव्हा काही अवतार घेतलेला आहे, कुठल्या तरी रूपामध्ये निर्माण त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा काहीतरी आवड त्याची व्यक्त केलेलीच आहे खाण्यापिण्याची. गणपतीला मोदक आवडतो, भगवान श्रीकृष्णाला लोणी आवडतं. म्हणजे बरं, देवीला काय आवडतं? रोडगा आवडतो. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. प्राणी, पशु, पक्षी, माणसाचा विचार करा. अहो, माणसाला सुद्धा काय आवडतं? बरं, पुन्हा तुम्हाला काय आवडतं सांगा. चला, होऊन जाऊ द्या. आता सांगा, इथे मंडपात बसलेली जी मंडळी आहेत, तुम्हाला काय आवडतं मला सांगा. आता संभ्रम अवस्थेमध्ये तुम्ही सगळेजण असाल. प्रश्न असा पडला असेल की कशातलं काय आवडतं हे विचारा महाराज, नुसतं काय आवडतं नका बोलू. हा, म्हणजे खाण्यातलं काय आवडतं, फिरायला आवडतं, गाणे ऐकायला आवडतात, मोबाईल खेळायला आवडतो, असं वेगवेगळे आवड आहे. त्यातली कशाच्या संबंधानं तुम्ही विचारताय हा प्रश्न तुम्ही आम्हाला करा. बरं, ठीक आहे. मी उपप्रश्न केला की तुम्हाला खायला काय आवडतं. इथे तरी एक वाक्यता आहे का हो? बाजूच्याला विचारा, मला हे आवडतं, तुला ते आवडतं का? नाही. कोणी म्हणेल गोड, कोणी म्हणेल तिखट, कोणी म्हणेल आंबट, जे काही असेल ते. बरं, ठीक आहे. पुन्हा उपप्रश्न विचारला की तुम्हाला काय गोड खायला आवडतं. इथे तरी एक रूपत आहे का, एक वाक्यत आहे का? नाही. कोणाला गुलाबजाम, कोणाला जिलेबी, कोणाला श्रीखंड, कोणाला बासुंदी, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळं आवडतं. म्हणजे माणूस हा असा प्राणी आहे की ज्याची आवड एक नाहीये. वरवर जर बघितलं तर माणूस असा एक प्राणी आहे की त्याची आवड एक नाहीये. त्याला काय आवडतं तो स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्याची क्रिया सुद्धा आपल्याला जाणून देऊ शकत नाही की त्याला काय आवडतं. परंतु ज्याला आपण म्हणतो बर्ड आय व्ह्यू, म्हणजे सिंहावलोकन केल्याच्या नंतर, थोडं लांबून बघितल्याच्या नंतर, साक्षी भावानं बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की माणसाला दुसरं तिसरं काही आवडत नाही, फक्त संसार आवडतो. बस एकच उत्तर. माणसाला काय आवडतं? उत्तर संसार आवडतो. मग संसार आवडतो म्हणजे काय? संसारातल्या सगळ्या गोष्टी आवडतात. संसाराच्या संबंधानं ज्या ज्या काही गोष्टी म्हणून आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या आवडत असतात. संपत्ती आवडते, सत्ता आवडते, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या माणसाला प्रिय असतात. पण तो असं सांगू शकत नाही की मला हे आवडतं ते आवडतं, असं सांगू शकत नाही. व्याप्ती जरा मोठी आहे माणसाची, बुद्धी आहे ना.
इतर प्राणी पशुपक्ष्यांपेक्षा माणसाकडे ज्ञान आहे ना. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमे तत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीनः पशुभिः समानाः. म्हणजे धर्म ज्ञान मनुष्याकडे पशुपक्ष्यांपेक्षा जास्त असल्यामुळे डोकं जरा जास्त चालवतो, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चालवतो, म्हणून पंचायत होत असते. असं पण होत असतं. माणसाला काय आवडतं? जमवायला आवडतं. पैसा जमवायला, सत्ता टिकवायला, जमीन वाढवायला. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर तिच्यामध्ये भर पडत जावी याच्यासाठी म्हणूनच माणूस सतत प्रयत्नशील असतो. माणूस प्रयत्नशील असतो यात काही विशेष नाही. इंद्रादिक देव सुद्धा याच्याच मागे लागलेले असतात. इंद्रादिक देव सुद्धा काय करतात? हे सगळं वाढत राहावं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्या पुढे ते जातच नाहीत. इंद्रादिक देव, इंद्राला असं वाटलं की आपण एक राजवाडा बांधावा. इंद्राला वाटलं राजवाडा बांधावा. विश्वकर्म्याला बोलून घेतलं आणि सांगितलं एक मोठा राजवाडा माझ्यासाठी बांध. मी देवांचा राजा आहे, मला शोभणारा राजवाडा पाहिजे. त्यांनी सांगितलं काही चित्र वगैरे तुमच्या संकल्पचित्र असेल तर मला सांगा, मी तसं बनवतो. त्यांनी सांगितलं तुझ्या मर्जीने बनवायचं, चांगलं झालं पाहिजे, मला शोभणारं झालं पाहिजे. मोठाचा मोठा राजवाडा काही दिवसांमध्ये उभा केला आणि इंद्राला सांगितलं महाराज राजवाडा तयार आहे, बघायला या. इंद्र आला, बघितल्या तोंड वाकडं केलं. अरे म्हणले काय हे खुराडा तयार केलाय? म्हणले हा, अरे मी देवांचा राजा आहे, मला शोभणारं घर पाहिजे, राजवाडा राजमहाल कसा पाहिजे, इकडे हे वाढव, तिकडे ते वाढव, तिकडे ते वाढव. मोठा विस्तार सांगितला. विश्वकर्म्याने पूर्ण केलं. काही दिवसानंतर आला आणि सांगितलं महाराज तुम्ही सांगितलेलं सगळं झालेलं आहे देवा. इंद्र आला, पुन्हा तोंड वाकडच. अरे काय देवांचा राजा, हे असं शोभतं का मला? हे काढून टाक, ते कर, ते काढून टाक. वाढतच चाललं. विश्वकर्मा वैतागला आणि त्याने विचार केला की आपण ब्रह्मदेवाच्याकडे जाऊन तक्रार केली पाहिजे. ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं, म्हणले देवा हे काय चालू आहे? म्हणले इंद्रदेवाचं गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचं घर बांधणं चालू आहे, समाधानच नाही. म्हणजे राहायला दोघच जण, इंद्र आणि इंद्राणी, आणि तरी सुद्धा एवढा मोठा राजवाडा बांधून ठेवलाय. म्हणले आणि मला दुसऱ्या देवांची बाकीची कामं आहेत. ठीक आहे येतो म्हणले. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव त्याच्या राजवाड्याकडे बघत 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 पुढे चालले. तेव्हा इंद्राने बघितलं की ब्रह्मदेव आले. नमस्कार केला. म्हणले देवा इकडे कसं काय? काही नाही म्हटले, एका वेगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली दिसली. म्हणलं हा कोण ब्रह्मदेव एवढ्या सृष्टीचा निर्माता? म्हणे बघायला आलो. नाही म्हटले महाराज, आपला राजवाडा आहे, गरीबाची झोपडी, ज्याचा बंगला असतो ते काय म्हणतात महाराज गरीबाच्या झोपडीला भेट द्यायला या. गरीबाच्या झोपडीला भेट द्यायला या म्हणजे माझं घर खूप चांगलं आहे ते पाहायला या, असा त्याचा अर्थ असतो. हे कीर्तनकाराचे कोडवर्ड आहेत बरं का. सगळं कळत असतं काय म्हणायचं. समोर कीर्तनकारासारखा हुशार माणूस नाही महाराज. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, कीर्तनकारापेक्षा हुशार तुम्हाला कोणीच भेटणार नाही. सगळ्या क्षेत्राला मार्गदर्शन करण्याची ताकद कीर्तनकाराकडे आहे. पण कीर्तनकाराचा उपदेश मार्गदर्शनच घेत नाही हल्ली कोणी, म्हणून शिवाजी महाराज होत नाही कोणी. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. अन्य संतांचं मार्गदर्शन लाभलं. छत्रपती शिवाजी महाराजांना गह खरे म्हणून एक गृहस्थ होऊन गेले विद्वान. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 गुरु सांगितलेले आहेत. आता वाद आहे, तुकाराम महाराज गुरु आहेत का समर्थ रामदास स्वामी गुरु आहेत. पण गह खरेंनी सांगितलं 9 का 11 असे त्यांनी काही आकडा सांगितलाय. आणि सुदैवानं एकनाथ महाराजांच्या वंशातले भानुदास बाबा, ज्यांना रामचंद्र बाबा म्हणायचे, त्यांचं सुद्धा त्या गुरूंपैकी एक नाव आहे. म्हणजे मोठी माणसं जी असतात, ज्यांना मोठं व्हायचं आहे, ते संत महात्म्यांचं मार्गदर्शन कायम घेत असतात. ठीक आहे पुढे चला. म्हणले गरीबाची झोपडी आहे. बरं, एवढी मोठी राहायला कोण आहे? का सगळ्या देवांची व्यवस्था एकाच ठिकाणी केली आहे का? नाही म्हणले देवा, मी आणि माझी बायको. म्हणले एवढं काय लागतंय? म्हणले त्याच्यासाठी. अरे तुझं आयुष्य किती आहे? ब्रह्मदेव समजून सांगू लागले. एक चतुर्युग जेव्हा संपतं, कृत त्रेता द्वापर आणि कली, तेव्हा एक इंद्र मरतो. लक्षात घ्या, गणित लक्षात घ्या.
कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग जेव्हा संपतात तेव्हा एक इंद्र मरतो. असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. हे दिव्य वर्ष आहेत. पण आपल्या भाषेमध्ये जर का 24 तासांचा दिवस आणि 365 दिवसांचं वर्ष असं जर आपण गणित करायचं झालं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? तर 2 परार्ध एवढं ते आयुष्य आहे. म्हणजे 2 वरती 17 शून्य दिल्यानंतर जेवढं आयुष्य होतं एवढा ब्रह्मदेव जगतो. म्हणजे अरे तुझं आयुष्य किती आहे आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी वाढवायच्यात? तुला जेवढं लागतं तेवढं वापर. ही चर्चा चालू असताना एक महात्मा त्या ठिकाणाहून डोक्यावर चटई घेऊन आला. त्याच्या मत्त अवस्थेत लंगोटी बांधलेला चालत होता. ब्रह्मदेवाने त्याला बघितलं, नमस्कार केला. इंद्राला वाटलं ब्रह्मदेवाने नमस्कार करावा असं या माणसाकडे काही दिसत नाही मला. डोक्यावरती चटई आहे, कमरेला लंगोटी बांधलेली आहे आणि ब्रह्मदेवाने नमस्कार करायचा. इंद्र काही नमस्कार केला नाही, पाय पडला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यापेक्षा मोठी माणसं जिथं नतमस्तक होत असतात ना, डोळे झाकून आपण तिथं नतमस्तक व्हायचं. हा मोठा आहे का, कोण आहे, काय करतो, कसा आहे, काही नाही. आपल्यापेक्षा मोठा पाया पडलाय ना, नतमस्तक झालाय ना, आपण पाया पडलं पाहिजे. त्याला जाणीव असेल की ही कोणीतरी व्यक्ती आहे म्हणून तर नमस्कार केला असेल. ब्रह्मदेव ज्याच्या पाया पडले तो साधा सुद्धा ऋषी नव्हता. लोमश नावाचे ते ऋषी. अंगावरती, छातीवरती केसांचा एक मोठा पुंजका आणि असं चक्र होतं. लोमश, लोम म्हणजे रोम आपल्या अंगावरती जे असतात त्याला आपण रोम म्हणतो. त्याचं अपभ्रष्ट रूप लोम झालं आणि त्यांना लोमश असं नाव पडलं. ते लोमश ऋषी ब्रह्मदेव म्हणू लागले, कसं काय? म्हणले देवा, कसं काय, काय चाललंय, काय नाही? काही नाही म्हणले, निघालो होतो. मग हे चटई डोक्यावरती घेऊन चाललात म्हणले तुम्ही? काही नाही म्हणले, ऊन लागत होतं म्हणून, ऊन लागू नये म्हणून चटई डोक्यावरती घेऊन चाललोय. बरं, मग छत्री वापरायची म्हटले. त्यांनी सांगितलं काय उपयोग आहे, आपल्याला जगायचं किती आणि कशाला काही गोष्टी वाढवत बसायच्या, काही गरज नाही. हीच चटई जेव्हा मला झोपायचं असतं तेव्हा खाली अंथरतो, झोपतो त्याच्यावरती. थंडी वाजू लागली, हीच चटई अंगावरती घेतो, थंडीपासून संरक्षण करतो. काय म्हणले, आपल्याला जगायचंच किती आणि करायचंच काय, असं संभाषण चालू असताना एक मुंग्यांची रांग दिसली चालत असलेली. आणि ब्रह्मदेव आणि त्या लोमश ऋषीने एकमेकांकडे बघितलं, स्मितहास्य केलं. इंद्र बघू लागला, एकमेकांकडून बघून हसले. त्यांनी विचारलं, देवा का हसले या मुंग्यांच्या रांगेकडे बघून? त्यांनी सांगितलं, याच्यातली प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती म्हणले, त्याच्यामुळे हसू आलं म्हणले आम्हाला. इंद्रही विचार करू लागला, असं कसं शक्य, मुंगी होती? त्या महात्म्याचं वाक्य, त्याचं निरीक्षण इंद्रदेवाचं चालू होतं की जगायचंच कितीन करायचंच काय, जगायचंच कितीन करायचंच काय. इंद्राने विचारलं, म्हणजे तुम्ही सारखं सारखं एकच वाक्य उच्चारताय, जगायचंच कितीन, कमवायचंच काय, जमाच कशा काय करायचं, काय तुमचं आयुष्य म्हणले, सांगा बरं. त्या लोमश ऋषीने सांगितलं, काही नाही, फार कमी आयुष्य म्हटले, त्यामुळे जमा मी काही करत नाही. किती आयुष्य सांगा? त्यांनी सांगितलं, एक ब्रह्मदेव मेला की माझा एक केस गळून पडतो म्हणले छातीवरचा. हे सगळं जेव्हा संपेल तेव्हा माझं मरण आहे. एवढं कमी आयुष्य असताना कमवायचं काय? विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवापेक्षाही जास्त आयुष्य असणारी माणसं जर का आपल्याकडे एवढा साठा करत नाहीत, तुम्हाला आम्हाला साठा करण्याची गरजच नाही. ठीक आहे, तुम्ही असं म्हणाल की लफंग्यासारखं किंवा कफल्लक राहायची काही गरज नाही. आपल्याला जेवढं पुरतंय तेवढं कमवावं, कमवू नये असं कुठल्या संतांनी सांगितलेलं नाही. प्रत्येकाने सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहारानं आपल्याला धन जोडायला सांगितलेलं आहे. धन कमवू नये, पैसा कमवू नये, सत्ता प्राप्त करू नये असं कोणीही सांगितलेलं नाही. परंतु जे प्राप्त झालंय त्याचा सदुपयोग करावा असं मात्र संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे माणसाचा विचार तुम्ही करा. अहो, एवढे लोमश ऋषी एवढं आयुष्य असताना काही जर का जमवाजमी करत नाही. ब्रह्मदेव साधे राहतात, इंद्र मोठा आहे, देव आहे, त्याला वाढवण्याचा विचार मनामध्ये निर्माण झाला, ते सुद्धा खोटं ठरवलं तर तुमचं आमचं तर 100 वर्षांचं आयुष्य आहे. अल्प आयुष्यमानवदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. अशा पद्धतीनं प्रत्येक जण जो आहे याची काही ना काहीतरी आवड आहे. एक मनुष्य म्हणून जर आपण बघितलं तर प्रत्येक मनुष्याची काही ना काहीतरी आवड आहे. मग जशी मनुष्याची आवड आहे तशी संतांची पण काही आवड असू शकते. संतांना सुद्धा काही आवडू शकतं. काय आवडतं संतांना? संतांना देव किंवा देवाच्या संबंधानंच गोष्टी आवडत असतात.
आवडे हे रूप आवडे हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप आवडे हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप आवडे हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप आवडे हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा तुरा आहे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा तुरा आहे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. संतांना काय आवडतं? एकतर देव आवडतो, नाहीतर देवाच्या संबंधानं गोष्टी आवडतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. देवाच्या संबंधानं गोष्टी आवडतात. म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड आहे. मग सगळ्यांना जर काहीतरी आवडताय, जर तो परमात्मा सगुण रूप धारण करून आलेला असेल तर त्याची पण काहीतरी आवड असेल. तीच आवड महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडे देवासी तो एका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? नाथ महाराज सांगू लागले. देवाला काय आवडतं, कुठला प्रकार आवडतो? तर पहिली गोष्ट अशी आहे की देवाला काय आवडतं ते ऐका असं म्हणतात. याचा अर्थ नाथ महाराज एकाला उपदेश करत नाहीत, अनेकांना उपदेश करत आहेत. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाच्या नावाचा उच्चार रात्रंदिवस करणं हे देवाला आवडतं. आता प्रश्न असा आहे की रात्रंदिवस जर का देवाच्या नामाचा उच्चार करत बसलं तर आमचे व्यवहार कोण करणार? विद्यार्थी असतील तर शाळेत कोण जाणार?
नोकरीवाले असतील तर नोकरी कोण करणार, शेतीवाडी करणारे काय करणार शेतकरी. रात्रंदिवस देवाच्या नामाचा उच्चार करायचा. याचा अर्थ असा आहे की आपली प्रत्येक क्रिया चालू असताना देवाचं विस्मरण होऊ द्यायचं नाही, त्याचं स्मरण ठेवायचं. म्हणजे नामाचा उच्चार रात्रंदिवस. ठीक आहे. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी, हरी बोला. प्रत्येक क्रिया करत असताना आपल्या मुखातून हरीचं स्मरण झालं पाहिजे. सगळे संत काहीतरी व्यवहार करत होते, व्यापार करत होते, परंतु हा व्यापार बाजूला ठेवून कधी देवाचं नामस्मरण केलं नाही. तर व्यापार करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशी अवस्था त्यांची होती. काम करत असताना भगवंताचं नामस्मरण त्यांनी कधी चुकू दिलेलं नाही. आणि देवाला काय आवडतं तर देवाचं नाव आवडतं. देवापेक्षाही देवाचं नाव घेतलेलं देवाला जास्त आवडतं. एक वेळ तुम्ही त्याला नमस्कार नाही केला तरी चालेल, एक वेळ त्याच्या दर्शनाच्यासाठी वारीला नाही गेलात तरी चालेल, परंतु त्याचं नामस्मरण सोडलेलं त्याला आवडत नाही. म्हणून देवाला काय आवडतं, देवापेक्षाही देवाला त्याचं नाव आवडतं. संत सुद्धा तेच सांगतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा देवा तुला कळत नाही, तो आम्हाला कळावा लागतो. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे तैसे, तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. प्रभू रामचंद्र याच्यापेक्षाही प्रभू रामचंद्राचं नाम हे अत्यंत महत्त्वाचं संतांच्या दृष्टीनं सुद्धा आहे. त्यामुळे कमळाला आपला सुगंध माहिती नसतो बरं का, कमळाला आपला सुगंध माहिती नसतो. कमळाचा सुगंध जाणून घ्यायचा असेल तर भ्रमर व्हावं लागतं. आता पुन्हा तुम्ही म्हणाल काही प्रचार वगैरे करता की काय. हां, मी आधीच सांगितलं, कीर्तनकार हा कोणत्याही पक्षाचा नाही, परंतु कीर्तनकारांचा धर्म टिकवण्याच्यासाठी जो कोणी प्रयत्नशील असेल तो सत्तेवर असावा, ही कीर्तनकारांची प्रामाणिक भूमिका आहे. आणि ही भूमिका आपण सर्वजण वठवता. श्री काशीनाथजी दातेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं तर बरं वाटलं. मी असा खरं विचार केला होता की मी असा विचार करत होतो बरं का उभा राहिल्यानंतर, कारण बोलायचं म्हटल्यानंतर काही विचार हे आपल्या सुप्त मनामध्ये सुरू असतात. मी असा विचार करत होतो, येता येता पण विचार केला की म्हटलं आज रात्री ही मंडळी जे जे उमेदवार उभे आहेत हे काय करत असतील, यांच्या मनात काय चालू असेल. हां, मला चांगलं वाटलं, कीर्तनाला येऊन बसले. मला हेच सांगायचं आहे. एक वाक्य होतं आधी बरं का, लक्षात घ्या आणि सगळ्यांनी इथून पुढं लक्षात ठेवा. पूर्वी असं म्हटलं जायचं, पूर्वी म्हणजे आताही म्हटलं जायचं, मी थोडासा बदल केला आहे त्याच्यामध्ये. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, असं वाक्य आहे. पण त्याला थोडंसं बदलत मी आपल्याला सांगतो, जो हिंदू हित का कार्य करेगा वही देश पे राज करेगा. हां, त्यामुळे आता बाता खूप झाल्या, आता गप्पा खूप झाल्या, आता कार्य झालं पाहिजे. आणि त्यामुळे ते कार्य करण्याच्यासाठी म्हणून आपण धर्माधिष्ठित किंवा धर्माला मानणाऱ्याच लोकांना, जातीपातीमध्ये वाटावाटी करणाऱ्या लोकांना आपण बाजूला ठेवायचं आहे आणि आपण धर्माला जे मानणारे आहेत त्यांना आपलं मत द्यायचं आहे. मी पुन्हा सांगतो, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, हे घेणं चुकीचं देखील आहे आणि आम्ही कोणाच्याही मताची अवहेलना करू शकत नाहीत. परंतु जी भूमिका आमची आहे ती आपल्यासमोर मांडतो. विठ्ठल विठ्ठल कमोदिनी काय जाणे तो, कमळाला आपला सुगंध माहिती नसतो. कमळाचा सुगंध जाणून घेण्याच्यासाठी भ्रमर व्हावं लागतं. तसं देवाचं नाम जाणून घेण्याच्यासाठी देव होऊन चालत नाही, भक्त व्हावं लागतं. त्यामुळे भगवंताचं नाम एवढं मोठं आहे. नाथ महाराज सांगतात, देवाला अजून काय आवडतं, तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ, मी सुरुवातीला या संबंधानं बोललो, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं म्हणजे देहावरती तुळशीपत्र ठेवणं आहे. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावणं म्हणजे काय, भगवंताचं ते स्वरूप आहे. भगवंताच्या कपाळाचा दाह झाला, तो शांत कशामुळे झाला असेल तर तो गोपिकांच्या पायाच्या मातीनं झाला, म्हणून त्याला गोपीचंदन असं म्हणतात. मोठी कथा आहे, पण आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे जास्त मी कथा सांगून आपला वेळ घेणार नाही. गोपिकांच्या पायाची माती म्हणून गोपीचंदन. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्यानं बरं का, आता मी सुरुवातीला सांगितलं की गळ्यामध्ये माळ आणि पांढरे कपडे घातले की आपण वारकरी समजतो, परंतु वारकरी
आपण आहोत हे दर्शवण्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं गंध हे लक्षात ठेवा बरं का. गंध हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची गंध लावतात. मला जे चांगलं दिसतं ते मी लावतो असं जमत नसतं. जी ज्याची परंपरा आहे ती त्यांनी पाळावी. परंतु वारकरी म्हटल्याच्या नंतर ऊर्ध्व आणि पुंड्र गोपीचंदन प्रत्येकाच्या कपाळावरती पाहिजे. मग काही जण म्हणतात की बाबा आम्ही फक्त या वेशामध्ये जेव्हा येतो तेव्हाच लावतो. असं नाही, लाजण्याचं काही कारण नाही. परधर्मीय जर का कुठल्याही अवस्थेत टोपी घालायला लाजत नसतील तर आपण गंध लावायला कधी लाजायचं नाही, आपण शेंडी वाढवायला कधी लाजायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे कधीतरी आपल्याला जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. गंध लावायचा आहे, गोपीचंदनाचा टिळा लावायचा, ऊर्ध्व आणि पुंड्र लावायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जणाचा गंध स्वतंत्र आहे. कसं ओळखायचं? वारकरी सांप्रदायिक लोकांमध्ये ही संभ्रमाची अवस्था कुठेतरी संपली पाहिजे. ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदनाचा टिळा प्रत्येकाने लावायचा. बरं, एवढं सगळं केलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला म्हणजे तेवढंच देवाला आवडतं असं नाही. कारण हा वेश वारीमध्ये सोट्टे लोक सुद्धा करतात. पाकिटमार सुद्धा असाच अवतार घेऊन येत असतो. गंध तर आपल्यापेक्षा टपोरं लावतो. कधी कधी मुद्राही असतात त्याच्या गालावरती, नाही का. मग तो काय झाला? देवाचा भक्त झाला का? देवाला ते आवडतं? देवाला ते आवडत नाही. हृदयी कळवळा वैष्णवांचा पुष्टी जोडलेली आहे. अर्धवट लक्षण ठेवलेलं नाही नाथ महाराजांनी. संत जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक बोलण्याला, प्रत्येक शब्दाला तेवढं महत्त्व असतं. फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली म्हणजे कोणी वारकरी होत नाही, ते देवाला आवडतं असं नाही. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला म्हणजे देवाला आवडतं असं नाही. तर गळ्यामध्ये ज्याच्या तुळशीची माळ आहे, कपाळाला ज्याच्या गोपीचंदनाचा टिळा आहे, अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या संबंधानं कळवळा आहे, भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे आणि आषाढी कार्तिकीला पंढरपूरच्या वारीला जाण्याचा ज्याचा नेम आहे तो देवाला आवडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. नाथ महाराज सांगतायत पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकीची वारी. तसं तर दररोज पांडुरंगाचं दर्शन व्हावं, ठीक आहे, होत नाही, काही हरकत नाही. मग काय प्रत्येक एकादशीला व्हावं, होत नाही. प्रत्येक शुद्ध एकादशीला व्हावं, होत नाही. आषाढी कार्तिकी चैत्री माघीला व्हावं, होत नाही. मग निदान आषाढी आणि कार्तिकीला तरी व्हावं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतचे गुज पांडुरंग. पांडुरंगाने आपल्याला सांगितलंय तुम्ही कधी या नाहीतर येऊ नका, पण आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका. ही भगवंताची भाषा आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय अनेक प्रमाण आहेत बरं का. आषाढी कार्तिकी सोहळा आनंद मिळाला से वृंद वैष्णवांचा. नाथ महाराजच सांगतात. म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. नाथ महाराजांनी सांगितलं की अशा प्रकारचा ज्याचा नित्यनेम आहे तो देवाच्या दृष्टीनं नाही, जगाच्या दृष्टीनं सर्वांना प्रिय ठरतो, श्रेष्ठ ठरत असतो. त्यामुळे नित्यनेमाला माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व. मी नेहमी एक दृष्टांत नित्यनेमाच्या संबंधानं सांगतो. नित्यनेम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. काही नित्यनेमाविण अन्न खायतो श्वान, तुकाराम महाराजांची भाषा आहे. काही नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न प्राशन करतो तो कुत्रा आहे, ही भाषा तुकोबारायांची आपण लक्षात घ्या. त्यामुळे काहीतरी जीवनामध्ये नित्यनेम असावा. एका माणसाकडे मुक्कामासाठी मंडळी यायची आणि मुक्कामासाठी आली की जेवण वगैरे रात्री करायचं, झोपायचं, स्नान करून निघायचं पुढच्या गावाला. त्या काळामध्ये हॉटेल उपलब्ध नव्हते, धर्मशाळा नव्हत्या आणि गावातला जो श्रीमंत माणूस आहे त्याच्याकडे अशी मुक्कामाची सोय असायची. तर अशा ठिकाणी एक महात्मा आला आणि त्या माणसाकडे तो थांबला. त्या सावकाराला गप्पा मारता मारता विचारलं, काय म्हणले सेठजी, तुमचा नित्यनेम काय आहे? काही नाही, तुम्ही एवढं चांगलं काम करता, आमच्यासारख्यांची सोय करता, भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतील. वा वा. त्यांनी सांगितलं, हे बघा भगवंत वगैरे आपण काही मानत नाही म्हणले. माझ्या बापदाद्यापासून चालत आलं आहे, माझं घर मोठं आहे, माझ्याकडे अन्नधान्य आहे, लोक येतात, राहतात, खातात, झोपतात, सकाळी निघून जातात. मला काही त्यांची सेवा वगैरे असा काही माझा भाव नाही, कारण मी देवाला मानतच नाही म्हणले. फक्त चालत आलं आहे म्हणून मी करतोय. त्या महात्म्याला आश्चर्य वाटलं, एवढं चांगलं पुण्याचं काम करत असून याची भूमिका ही आहे. त्यांनी विचारलं, जाऊ द्या म्हटले, तुमचा नित्यनेम काय असतो सांगा दिवसभराचा? त्यांनी सांगितलं, काही नाही, सकाळी उठतो, प्रातर्विधी करतो, स्नान करतो, स्नान झाल्याच्या नंतर 10 वाजता भोजन करतो, दुकानामध्ये जातो, गिऱ्हाईक करतो, हिशोब करतो, दुकान वाढवतो, घरी येतो, जेवतो, झोपतो, उठतो सकाळी दुसऱ्या दिवशी. हा नित्यनेम आहे. त्या महात्म्याने विचारलं, म्हणजे काही तुम्ही देवाचं नित्यनेम वगैरे पूजा वगैरे करत नाही की काय म्हणले तुम्ही?
असं काही नित्यनेम नाही म्हटलं. आपण देव मानतच नाही तर देवपूजा करण्याचं काय कारण आहे? त्या महात्म्याने सांगितलं काहीतरी नित्यनेम केला पाहिजे बरं का, काहीतरी नित्यनेम करा. एक काम करा ना म्हणे, तुम्ही एक काम करा, दररोज पूजा करत जा. अजिबात नाही म्हणले, देवाच्या संबंधानं काही नित्यनेमच मला सांगायचं नाही. ठीक आहे, मग एक काम करा म्हणले, स्नान झाल्यानंतर देवाला फक्त उदबत्ती ओवाळा, हा तरी नित्यनेम करा. अजिबात नाही म्हणले, देवाच्या संबंधाने काही बोलूच नका. ते म्हणले स्नान झाल्यानंतर देवाला हात जोडण्याचा नियम आणि मग जेवण करा, असं काहीतरी करा की म्हणले तुम्ही. त्यांनी सांगितलं अजिबात काही देवाच्या संबंधानं सांगायचं नाही. परंतु शांत बसेल तो महात्मा कसा, देह कष्टविती परोपकारे किंवा अज्ञानी लावावे सन्मार्गासी. त्या महात्म्याने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला देवाचा नित्यनेम नको आहे ना? नको आहे. देवाचा नित्यनेम नको आहे ना तुम्हाला? नाही. तुमच्या घराच्या समोर एक कुंभार दादा राहतात, हो, ते वारकरी आहेत, हो, मग त्याच्या कपाळाचं गंध बघायचं आणि मग जेवण करायचं, हा नित्यनेम कराल का म्हणले तुम्ही? त्यांनी विचार केला, हा याच्यात काही देवाचा संबंध नाही, ठीक आहे करतो. महात्मा निघून गेला. महात्म्याला शब्द दिला होता, 10 वाजले की खिडकीमध्ये यायचं, समोर कुंभार बसलेला असायचा मडकी घडवत, त्या कुंभाराचं तोंड बघायचं, त्याचं गंध बघायचं आणि जेवायला बसायचं. नित्यनेम सुरू झाला. काही दिवस निघून गेले. एक दिवस खिडकीमध्ये आला आणि बघितल्यानंतर कुंभार दादा जागेवर नाहीत. त्याने विचार केला पाणी वगैरे प्यायला गेले असतील. पुन्हा 5 मिनिटांनी आला, जागेवर नाही. म्हणले जेवण वगैरे करत असतील. अर्धा तास झाला, आला, जागेवर नाही. अरे पोटात कावळे ओरडू लागले. म्हणले काय चालू आहे, गेला कुठे कुंभार? घरी जाऊन विचारावं. घरी गेला. आहेत का कुंभार दादा म्हणले. कुंभारीण आतमध्ये होती. तिने सांगितलं काय मडके पाहिजेत का? नाही नाही म्हणले, कुंभार दादा पाहिजेत. आली बाहेर, कुंभार दादा पाहिजेत होय, ते गेलेत म्हणले माती आणायला नदीवर. नदीवर माती आणायला हा विचार करू लागला. 11:30 झाले, पोटामध्ये काही नाही, अन्न नाही, पडिले वळण इंद्रिया. सकाळ 10 वाजता जेवणाची सवय, हा इथं माती आणायला गेलाय, कधी येणार आहेत? ते आपली सालसपणे म्हटले येतील म्हणले, रात्रीपर्यंत येतील म्हणले माती घेऊन. रात्रीपर्यंत म्हणजे तोपर्यंत तसं थांबायचं, नित्यनेम करायचा शब्द दिलेला महात्म्याला, काय करायचं? आपण तिथे जाऊ. गेला नदीवरती. तो आपला खोदत बसलेला होता, खड्डं झालेलं होतं सकाळपासून गेल्यामुळे, त्या खड्ड्यामध्ये होता. हा आपला झाडाच्या पाठीमागून त्याचं गंध बघू लागला. आता त्या कुंभाराला काही कल्पना नाही की हा आपल्या कपाळाचं गंध बघतो आणि मग जेवण करतो, हा त्याचा नित्यनेम आहे. त्या कुंभाराला काही कल्पना नाही त्याची. हा आपला झाडाच्या पाठीमागून बघू लागला, पाय वर करून करून बघू लागला. कधी एकदा कुंभार तोंडवर करतो, कधी त्याचं गंध बघतो, कधी घरी जातो, कधी जेवायला बसतो. पण तो काय तोंडवर काढायला तयार नाही. खोदता खोदता त्याला एक हंडा सापडला. उघडून बघितलं तर सोन्याचं नाणं सगळेच त्याच्यामध्ये. अरे बापरे म्हणला, आता ही माती वगैरे सगळे राहू द्या इथं आणि पहिले चला म्हणले घरी. हा हंडा घेऊन कोणी जर बघितलं तर सगळं गेलं हातचं. त्याने आपला हंडा उचलला आणि असा वर ठेवला. आता उचलताना तोंड वर झालं. बऱ्याच वेळापासून त्याच्या गंधाची तो वाट पाहत होता, त्यामुळे तोंडातून अनायास शब्द निघून गेले. बघितलं 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 म्हणलं, घरी गेला. आता काय बघितलं सावकारांनी? गंध. कुंभाराला काय वाटलं? हंडा. अरे बापरे म्हणले, यांनी तर बघितलं. आता काही जण म्हणतील बघितलं म्हणण्याची गरज काय होती? बरोबर आहे की नाही? पण काय असतं, हे माझं जे बसने प्रवास करतात त्यांना पटेल बरं का. जेव्हा शेवटची बस 10 वाजता असते आणि 10:30 वाजले तरी ती येत नाही, तेव्हा काय होतं, प्रत्येक बस आली की आपली आलेली दिसते बरं का, नाही पाटी नाही. मग पुन्हा आली की अरे आपली आली की नाही 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 नाही. खूप बस जेव्हा जातात 11, 11:30 वाजून जातात आणि मग जेव्हा आपली पाटी आलेली आपली गाडी दिसते तेव्हा काय म्हणते, आली 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 आली. बरं सांगायची काही गरज? काही गरज नाही, आलेलीच आहे ती. पण इंग्रजीमध्ये याला स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स म्हणतात. आलेलीच आहे ती, येणारच आहे. अनायास मुखातनं शब्द निघून गेले. बघितलं बघितलं कुंभाराला वाटलं आपला हंडा बघितला, हा आपला गेला. याने गंध बघितलं होतं जेवायला बसला. कुंभार घरी जाण्याच्या आधी याच्याकडे गेला. म्हणला काहो सेठजी, तुम्ही खरंच बघितलं का? हो बघितलं म्हणतो, जेवायला बसलोय. तिने अर्धा मोहरा त्याच्यातल्या काढल्या आणि त्या सावकाराला दिल्या. म्हणले अर्ध्या तुमच्याकडे ठेवा, पण बघितलं कोणाला सांगू नका म्हटले. कुंभार निघून गेला. याच्या डोक्यात प्रकाश पडला. असं झालंय होय म्हटला. महात्म्याने सांगितलेला सामान्य व्यक्तीच्या कपाळाचं गंध बघण्याचा नित्यनेम केला तर एवढा फायदा, भगवंताचा नित्यनेम केला तर फायदा किती. विठोबा रखुमाई, जय विठोबा.
प्रश्नच पडू लागलाय की कीर्तनात वाजवावी की नाही. जाऊ द्या. नित्यनेम आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी आवडे देवासी, तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपल्या पारनेर शहरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 48वे वर्ष आपण साजरं करत असताना मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेनं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहात. आल्यानंतर या ठिकाणी समाधान वाटलं. आपली वेळ संपलेली आहे. यथामती अभंगाचं चिंतन झालं आहे. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत, केले कृत सकळा, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. एकनाथ, एकनाथ, एकनाथ,